नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाओ. तर मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की आपल्याकडं मिरच्याचं रोप आलं आहे. तर आत्ता ते मिरच्याचं रोप आपल्याला लावायचं आहे. तर त्याच्यासाठी काकून त्या आलेल्या. तर आत्ता त्या जेवायला बसल्यात, म्हणजे आल्यानंतर त्या थोडासा नाश्ता करतात. तर नाश्ता झाल्यानंतर त्या रोप लावायला सुरुवात करतील. तर दाखवते तुम्हाला मी. हत्या पहा ना इकडं, दिसते कमी दिसत आहे ना. मग काय करू राहिला? काय करते? शेंगा तोडीते, शेंगा थोडी तुरीचे शेंगा तोडीते. आवडतात ना. हा, आवडतात ना. आता काकूचा त्यांचा नाश्ता झाला आणि आता हे जे मिरच्याचं रोप आहे, तर ते रोप घेऊन त्या चालल्या तिकडं मल्चिंग आथरलेलं आपल्याला जिथं मिरच्या लावायच्या आहे. तर तिथं त्यांनी या पद्धतीने ती सगळी रोपं ते घेऊन आलेत आणि आता प्रत्येकीने एक एक सरी पकडली, म्हणजे त्या एकेका सरीला एक एक जण रोप लावल. तर थोडीशी रोपं ते पुढं पण नेऊन ठेवतात, ते म्हणजे एक ट्रे संपला रोपांचा की पुढं लगेच दुसरा ट्रे वापरता येईल. तर काकून त्या बोललेल्या की आम्हाला एक रोप लावून दाखवा कसं लावायचं. तर नाना इथं त्यांना जे आपलं मिरच्याचं रोप आहे तर ते कसं लावायचं हे त्यांना लावून दाखवतात ते. तर आपण जी माती भरली होती होलामध्ये, तर ती माती आपण थोडीशी ओली करून घेतली होती. आता या पद्धतीने जे मिरच्याचं रोप आहे तर ते आपल्याला त्या होलामध्ये लावून घ्यायचं आहे. तर नानांनी इथं एक दोन रोपं जी आहेत तर ती त्या काकूंना त्यांना लावून दाखवली. बरोबर होलाच्या मधोमध रोप ठेवून वरून थोडीशी माती लावायची, म्हणजे आपले जे मिरच्या आहेत तर त्या चांगल्या येतील. त्याच पद्धतीने आता सगळ्यांनी मिरच्याची जी रोप आहेत तर ते लावायला इथं सुरुवात केली आहे. लावून आता त्या कुठे फ्लावर हे काय याच्यात राहते रोप राहते ना, त्याच्यामध्ये येते रोप त्याच्यामध्ये औषध राहते ना तुमच्या बरोबर. हा, त्याची तुझे हात लावून. ते कशाचं आहे? एक फ्लावर एक मिरची. एक मिरची वंग बाजूला राहील ना. ते फ्लावरचा बाजूला करा ना. सेपरेट लावा ना. इथं फ्लावर इकडे वर लावा. याच्यात आहे ते इकडे ते इकडे सावळते लाव. ते मिरची सगळं काढायला लाव कुठे. हा, कसं आहे मग आपण डायरेक्ट 21 केले ना आम्हाला. तू कुठं आली सांग? इकडे आले. कशाला? कशाला? काय पाहिलं? काय हे गवत आहे का? मिरच्याचं रोप आहे. मिरच्याचं रोप. काय काय करतात ते? मिरच्या लावतात ते ना. काय मिरच्या. हळूहळू चला बाई. जुळी जुळी का? तर इथं भाऊ आता बहिणींच्या मुलासाठी झोळी बांधतोय झोपण्यासाठी. हात खाली हात खाली घे. हात खाली झोपायचं ना तुला. घे हात खाली. डोळे बंद कर. झोप झोप. आता झोपून घ्या. आपल्याला जायचं संध्याकाळी जायचं आपल्याला. चैतन्य तू घरात जा. त्याला पण तीच पाहिजे. इतक्यावर ती मागत होता, आता तीकडे जाय ना तू. झोप आता झोप. काढला. झोका दे मी थांबणार 5 सेकंद.
इथं आत्या आता तुरीच्या शेंगा सोलतात आहे आणि काकूंनी त्यांनी आता दुपारी जेवणाची सुट्टी घेतली आहे. तर इथं त्यांची जेवणं चालू आहे. तर आत्ता वाजलेत दुपारचे 3:30 आणि इथं मी थोडंसं मेकअप केलं आहे, तयार झाले. कारण आत्ता आम्ही जे पहिले गावात राहत होतो तर तिथलच्या म्हणजे शेजारच्या मुलीचा म्हणजेच माझ्या मैत्रिणीचा आज हळदीचा कार्यक्रम आहे आणि हळद आणि पुऱ्या आणि बांगड्या अशा एकत्र आज कार्यक्रम आहे. तर ॲक्च्युली आम्हाला पण जायला उशीर झाला आहे कारण घरी पाहुणे होते, आत्यान त्या आलेल्या होत्या. तर आता म्हटलं की त्यांच्याच गाडीत गावामध्ये जावं, कारण तुम्हाला तर माहितीच आहे आमच्या घरापासून गाव 2 किलोमीटर लांब आहे. तर आता त्यांच्याच गाडीत गावापर्यंत जातो. मग त्यांनी भावाच्या बाईकवर येता येईल. आता तिथं गेल्यावर बघूयात तिथं आता बांगड्यांचा कार्यक्रम पुऱ्यांचा चालू आहे की संपलाय, पण शक्यतो तरी चालू असेल कारण आम्हाला 12चा टायमिंग दिला होता. फाट्यावरच जाणार डायरेक्ट डायरेक्ट याच्यातून निघले का तुम्ही? नेवाशाल रोडला लागले? नाही अजून 3.5 महिने अजून येणार ना. 3.5 महिने अजून. 15 मार्च तारीख आहे. तुम्हाला सोडून खाऊन कसं चालेल? तर आता इथं बांगड्या आणि पुऱ्याचा कार्यक्रम चालू होता. तर आता ज्या बनवलेल्या पुऱ्या आहेत तर त्या पुऱ्या इथं चुलीवर या पद्धतीने तळायचं काम चालू आहे. तर हे बघा, छान असं मस्त इथं पुऱ्या तळल्या जातात ते, त्याचबरोबर गप्पा पण होतात ते. आणि ज्या तळलेल्या पुऱ्या आहे तर त्या तळलेल्या पुऱ्या इथं अशा सुकवायला ठेवल्यात. तर नवरी मुलीला म्हणजे श्रुतीला चुडा घेतलाय तर ती आता बनवून दाखवतीये की हातात घातल्यावर तो कसा दिसल. फोडू नको. श्रीरामपूरला कोणत्या दुकानातून घेतले हे चुड्याच्या बांगड्या? नटराज ते नटराज दुकान प्रॉपर ते 2,600 650च्या. मस्त मस्तच. हे काय त्यातले ना? नाही लय भारी वाटतंय. हे करून घेतलं. साधं ठेवलंय म्हणून ठेवलंय मला व्यवस्थित ठेवायचं. हे भारीच होतं श्रुती असं दाखव ग. दाखव दे. मस्तच. कोणाकडून? श्रीरामपूरमधून. किती श्रुती किती? हे फक्त वर्कचे 3700. फक्त वर्कचे 3700. शिवण्याचे 400. ब्लाऊज कुठे शिवला? तिनेच एक छान नाही म्हणजे कुठं ना मला पण मग लग्नाचे नाही. हा कुठं शॉप माहिती का? माडामध्ये एक बेला नाईट्स मध्ये शॉप आहे. म्हणजे तिचं शॉप होतं दत्ताच्या शेजारी. सध्या बंद आहे 2 मिनिटं शॉप तिचं. ती घरून चैतन्याला पाक बघ रे. छान आहे. ऐका ती बोलली की मोबाईल आहे का हातात? गणपती मंदिर नाही का आपलं त्या लाईनचं पोरगं काय राहायचं नाही बाई लवकर. झाड बशी ना. जाड होईल लग्नानंतर. जाणून होईल ना. मॅडम चेक केली आहे. ऐ थांबा घेतून त्याला थांबा. हा कशाच्या साडीवरचा आहे? साखरपुडा. नाही हळदीचे. त्यांच्या इकडे हिरवी साडी असते. हळदीला हिरवी असते साडी. पण आपण येल्लो घालणार. हा हा. जर आली तर मावशी एवढं लावून द्या ना. चल कुठे गेली ती? कशात लाव कुठे?
तसे हळदी याला डोक्यावर टाकायला आम्ही पण गुड्ड्याचं तसंच करणार आहे. हळदीला ना हा याच्यावर हळद लावायची ना. मग याच्यामध्येच ठेवायची होती सूट ब्लाऊज. कपाटात तू कोणची लावणार तुम्ही? लावलीच नाही. लावलीच नाही आणि हेच लावणार आहे तुम्ही. ती बाशिंग आहे आणि आता ही मंडोळी फुलून बघायला हे जाऊ द्या दाखव. अरे वा. दाखव. मी काढते फोटो काढायचे तर काढते. काढी तर ठीक. दोन आहे का त्याच्यात? दोन्ही का ग? एकच असेल तिची. चैतन्य खाली हे लावायचे मावशी दे ग. मस्त आहे. श्रुती मंडोळ्या राहिला ठेवायच्या. तर आत्ता आलोय घरी. आत्ता वाजलेत संध्याकाळचे 6:15 आणि समूनी पण बांगड्या भरल्या. दाखव समू तुझ्या बांगड्या. हे बघा. आणि मावशीनी पण ना. कशा वाजतात ते समूच्या बांगड्या? कशा वाजतात ते? वाजून दाखव. अरे वा. छान वाजतं ते ना. तर आत्ता घरी आलोय. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजूनही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा. त्यामुळे आमच्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला कळेल. तर चला लवकरच भेटूया नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.